मित्रो नमस्कार, मी डॉक्टर जितेंद्र गवळी. सर्वांना या सुंदर आणि रम्य अशा सकाळच्या खूप साऱ्या शुभेच्छा. या आधीचे माझे प्रेम म्हणजे काय, खरं प्रेम काय असतं, हे 2 व्हिडिओ आपण बघितलेले आहेत. त्याच व्हिडिओची जी सिरीज आहे त्यामधलं हे 3रं आपल्यासाठी एक शेअरिंगच्या स्वरूपात प्रेमाच्या संदर्भातलं महत्वाचं, ज्याला आपण नेहमी असं म्हणतो की प्रेमात आणि युद्धात सर्व काही माप असतं, ते 3रं पुष्प मी या निमित्ताने ओवीत आहे आणि ते आपल्यासाठी घेऊन येत असताना शेअर करत असताना मला मनस्वी आनंद होत आहे. मित्र, आपण नेहमी असं ऐकतो, बोलतो आणि दैनंदिन रोजच्या बोलण्यात हे वाक्य वापरतो की प्रेमात आणि युद्धात सर्व काही माप असतं. तर खरंच असं असतं का, आणि तसं असतं तर मग ते का, हा प्रश्न कधी ना कधी तुमच्या डोक्यात आला असेल. आणि जर का आला असेल तर मग त्या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लावणं गरजेचं असतं, त्याचा शोध घेणं गरजेचं असतं. आणि तो शोध नेमका कुणी लावला असावा, किंबहुना हे वाक्य किंवा ही शब्द रचना नेमकी कुठून आली असेल, याचा जर विचार तुमच्या डोक्यात आला असेल तर त्याचं उत्तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देऊ इच्छित आहे. आणि त्या 2च गोष्टीत सगळं काही माप असतं असं म्हणतात, तर मग असं का म्हणतात, आणि अशा अनेक प्रश्नाची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासोबत मी शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात की प्रेमात सगळं काही माप असतं हे विधान नेमकं आहे तरी कधीच, आणि कोणी म्हटलेलं. कवी जॉन लिली यांनी 15व्या शतकामध्ये म्हणजे इसवी सन 1553 ते साधारणतः 1606 या काळामध्ये हा जॉन लिली नावाचा एक कवी, एक लेखक, जो इंग्लिश लेखक होता, एक चांगला नाटककार, दरबारी आणि संसदपटू असणारा हा हरहुन्नरी माणूस, हा व्यक्ती, त्यांना 1578 मध्ये त्याच्या प्रकाशित झालेल्या यू फ्यूज द एनाटॉमी ऑफ विटा या कादंबरीमध्ये या वाक्याचा सर्वात जुना आणि ज्ञात असा मूळ या वाक्याचं सापडतं. पण मुळात प्रेमात सगळं काही माप असतं हा नियम आहे की अपवाद, हाही फार मोठा प्रश्न आहे. तर अपवाद असेल तर मग अपवाद हे तर नियमबाह्य असतात. आणि सध्याच्या काळात दुर्दैवानेच म्हणावे लागेल की आपले विचार, आपली मतं आणि वर्तन व कृती यामध्ये बऱ्याचदा या पिढीमध्ये, या काळात विसंगती पाहायला मिळते. आपला पार्टनर किंवा एखादी प्रियकर व्यक्ती किंवा एखादी प्रेयसी व्यक्ती चूक करतो तरीही आपण त्याचा राग कधीही मनात धरत नाही, आणि न ठेवता त्या तुलनेने त्याला लवकर माफ करतो. इतरांच्या बाबतीत मनात हा कायम राग ठेवून असतो आपण, आणि अशा व्यक्तीला आपण ऍज अर्ली एज पॉसिबल माफ करून टाकतो, ज्या व्यक्तीच्या आपण प्रेमात आहोत किंवा जी व्यक्ती आपल्या प्रेमात आहे. म्हणूनच कदाचित एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह असं म्हणत असावे. आता प्रेमात आणि युद्धात सगळं काही माप असतं, तर हा झाला प्रेमाचा विषय. तर मग युद्धात सगळं काही माप असतं असं का म्हणतात? कदाचित महाभारताचं जे युद्ध झालं होतं त्या काळापासून हे युद्धात सर्व काही माप असतं याची सुरुवात झाली असावी असं मला वाटतं. जसं की मी प्रेमात सगळं काही माप असतं याची सुरुवात जॉन लिली यांनी 15व्या शतकामध्ये केली असं म्हणलो, त्याप्रमाणे युद्धात सर्व काही माप असते याची सुरुवात ही महाभारताच्या युद्धापासून झाली असावी असं मला वाटतं. आपल्याच माणसांशी युद्ध करायचं, आपल्याच माणसांना धारातीर्थी पाडायचं असं महाभारताच्या युद्धापासून सुरू झालं. तर युद्धाव्यतिरिक्त एखाद्या माणसाला जर आपण मारलं तर तो वध ठरतो, तो मर्डर ठरतो, आणि मग तो दोष ठरतो. आणि मग जर तो दोष आहे तर मग त्याची शिक्षा आली, आणि असं झालं तर ते तसं चालत नाही. आणि युद्धात मात्र जेव्हा आपण एखाद्या आपल्या शत्रूला मारतो किंवा त्याच्यावर वार करतो आणि त्याला वीरगती प्राप्त झाली, तरीही तो गुन्हा ठरत नाही, तो दोष ठरत नाही. आणि म्हणून युद्धात सगळं काही माप असतं असं म्हणत असावेत. म्हणून युद्ध हे युद्ध असतं, समोरचा आपला शत्रू असं समजूनच जिंकायचं असतं. म्हणूनच युद्धात जिंकण्याची किंवा जिंकण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व गोष्टीची, मग त्या नैतिक असोत अनैतिक असोत, असं काहीही न मानता माफ करायचे असतात किंवा केल्या जातात.
म्हणून युद्धात सर्व काही माप आहे असं आपण म्हणतो. तशी प्रेमाची आणि युद्धाची तुलना करणं कठीण काम आहे, कारण युद्धात फक्त जिंकणं आणि जिंकणं असतं. प्रेमात कधी कधी हार मानावी लागते, हारून जिंकावं लागतं आणि अशा लोकांना आपण बाजीगर असं म्हणतो. कारण प्रेम हे फक्त प्रेम असतं, तर त्यात ते फक्त प्रेम असतं आणि फक्त प्रेमच नसून त्यात असते काळजी, शेअरिंग, अनकंडिशनल गिव्हिंग, समर्पणाचा भाव. युद्धात माणूस हरला तर कधी कधी संपून जातो, या उलट प्रेमात हारूनही मनुष्य जिंकतो. म्हणून दोन व्यक्ती ज्या एकमेकांना पसंत करतात, मनापासून एकमेकांना लाईक करतात, मनापासून एकमेकांवर प्रेम करतात आणि जर का अशा दोन व्यक्ती एकमेकांसोबत सुखकर आयुष्य घालू इच्छित असतील तर त्यासाठी म्हणून त्यांनी सकारात्मक दृष्ट्या काहीही केलं तरी ते त्यांना माप असतं. असं प्रेमात आणि प्रेमासाठी सगळं काही माप असतं. म्हणून आपण प्रेमात आणि युद्धात सगळं काही माप असतं असं म्हणतो. म्हणून प्रेमात सगळं काही माप असल्यामुळं तुम्ही मनापासून प्रेम करा, जीव लावा, जीव लावून घ्या आणि मनस्वी आपल्या प्रेमासाठी प्रेमी युगुलांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.